नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनल. मित्रांनो, एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात अगोदर तर तुम्हा सर्वांना माझा एक प्रश्न, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की एच.जे. फार्मा यूट्यूब चॅनलमुळे तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होत आहे किंवा नाही. आलं लक्षात? जर होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये हो असं टाका, म्हणजे मला तरी कळेल की मी योग्य मार्गदर्शन तुम्हाला देत आहे किंवा माझी मदत तुम्हाला होत आहे किंवा नाही. तर बघा, तुम्हा सर्वांचं एक म्हणणं होतं की सर क्लासिफिकेशनवर व्हिडिओ बनवा. तर आता काय आहे, लाईव्ह व्हिडिओ बनवणं थोडं पॉसिबल राहणार नाही, कारण की पेपरचा टाईम खूप कमी आहे. तर आपण व्यवस्थित क्लासिफिकेशन जे आहेत महत्त्वाचे 15, 20 किंवा 30 क्लासिफिकेशन तर ते व्यवस्थित आपण घेऊया. बघा, त्याच्यामधलं एक महत्त्वाचं क्लासिफिकेशन आहे ड्रग्स फॉर ब्रोंकायल अस्थमा. ब्रोंकायल अस्थमामध्ये यूज होणारे जे ड्रग्स आहेत तर ते आपल्याला बघायचे आहेत आणि त्याचे क्लासेस बघायचे आहेत. तर ते बघण्या अगोदर तुम्हाला काय माहीत असायला पाहिजे की ब्रोंकायल अस्थमा म्हणजे काय. तर बघा, ब्रोंकायल अस्थमा हा एक लंग्सचा डिसीज आहे किंवा रेस्पिरेटरी डिसीज आहे. त्यामध्ये काय होतं, तुमचे जे ब्रोंकायल्स आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं, इन्फ्लामेशन होतं किंवा सिक्रेशन्स वगैरे जास्त होतात, म्युकस सिक्रेशन वगैरे. त्यामुळे त्या पर्सनला काय होतं माहिती आहे का, श्वास घेण्यासाठी त्रास होतो. आलं लक्षात? त्याला आपण ब्रीथलेसनेस म्हणतो. किंवा त्या पेशंटमध्ये सिम्पटम्स आढळून येतात वेगवेगळे, जसं की कफिंग, त्याला खोकला जास्त येतो, व्हिजलिंग साऊंड म्हणजे श्वास घेत असताना सिट्टी मारल्यासारखा आवाज येतो. आलं लक्षात? त्यानंतर कधी कधी काय होतं माहिती आहे का, एपिसोडसुद्धा येतात, म्हणजे अस्थमाचे एपिसोड, म्हणजे फास्टली काय कधी कधी त्यांना पंप वगैरे घ्यावं लागतं. बघा, त्याला एपिसोड्स म्हणतो आपण. तर ते काय असतात, ब्रीथलेसनेस म्हणजे त्यांना श्वास घ्यायला खूप त्रास होतो. आलं लक्षात? तर आता ब्रोंकायल अस्थमा म्हणजे काय हे आपल्याला समजलं. मग हे अस्थमा होण्याचे नेमकं कारण काय आहे? बघा, आपल्या शरीरामध्ये हिस्टामाइन नावाचं जे केमिकल आहे त्याला आपण ऑटोकाइड म्हणतो. ते हिस्टामाइन रिलीज झाल्यानंतर किंवा ल्युकोट्राईन सुद्धा असतात, हे सुद्धा ऑटोकाइड्सच आहेत. हिस्टामाइन आणि ल्युकोट्राईन्स हे महत्त्वाचे घटक आहेत की जे अस्थमासाठी कारणीभूत आहेत. हे रिलीज झाल्यानंतर काय होतं माहिती आहे का, अस्थमाचा अटॅक येतं किंवा ब्रोंकोस्पाझम होतं. म्हणजे ब्रोंकाय जे आहे तर ते ब्रोंकाय काय होतो, कॉन्स्ट्रिक होतो, आणि ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक झाल्यामुळे त्या पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो. हे एक महत्त्वाचे कारण आहेत. त्या पुन्हा एक कारण म्हणजे ब्रोंकायचं इन्फ्लामेशन होतं, म्हणजे आतमधल्या जे त्यांच्या वॉल्स आहेत, ब्रोंकायल वॉल्स, ते काय होतात, स्वेल होतात. स्वेल म्हणजे सुजन येतं त्यावर, त्यामुळे सुद्धा काय होतं, त्याला श्वास घेण्यात त्रास होतो. किंवा सिक्रेशन्स वाढतात, म्युकस सिक्रेशन त्याच्यामुळे वाढल्यामुळे काय होतं, अडथळा निर्माण होतो श्वास घेण्यासाठी. तर हे मेजर कारणं आहेत. तर मग जे ड्रग्स यूज होणार आहेत ब्रोंकायल अस्थमामध्ये ते कोणते ड्रग्स राहणार, असे ड्रग्स की ते हे जे कारणं आहेत हे कारणं टाळतील किंवा यांना कमी करतील, त्यामुळे त्या पेशंटमध्ये रिलीव्ह भेटेल अस्थमामध्ये. तर बघा, त्याच्यामध्ये वेगवेगळे क्लासेस आहेत. तर पहिला क्लास आपण डिस्कस करूया, खूप महत्त्वाचा, ब्रोंको डायलेटर्स. हा बघा, हा ब्रोंको डायलेटर्स क्लास आहे. बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं ॲड्रिनर्जिक ड्रग्समध्ये बीटा 2 ॲगोनिस्ट जे आहेत ते काय आहेत, एका प्रकारचे ब्रोंको डायलेटर आहेत. कोणते? बीटा 2 ॲगोनिस्ट. ते कशा, बीटा 2 रिसेप्टर कशामध्ये असतात, 2 लंग्स आहेत त्याच्यामुळे ते कशामध्ये असतात, लंग्समध्ये. तर हे ब्रोंको डायलेटर्स काय करतील, आता अस्थमामध्ये काय होतं, ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक होतं, त्यामुळं पेशंटला श्वास घेण्यात काय होतो, त्रास होतो. तर हे ब्रोंको डायलेटर्स काय करतील, ब्रोंकायला डायलेट करतील आणि त्याच्यामुळे एअर पॅसेज मोकळा होईल आणि त्याच्यामध्ये श्वास घेण्यात त्यांना त्रास जाणार नाही. म्हणून ब्रोंको डायलेटरची मेकॅनिझम आहे, इट डायलेट द ब्रोंकाय अँड रिलीव्ह द सिम्पटम्स ऑफ अस्थमा. तर ब्रोंको डायलेटर्स कोणकोणत्या प्रकार, तर पहिला आहे बीटा 2 सिम्पॅथोमायमेटिक. मी तुम्हाला सांगितलं बीटा 2 ॲगोनिस्ट. त्याच्यामध्ये एक्झाम्पल सुद्धा मी सांगितले होते तुम्हाला, साल्बुटॅमॉल, टर्बुटॅलिन, बॉम्बुटेरॉल, साल्मेटेरॉल आणि फॉर्मेटेरॉल. तर हे टेरॉल जे आहे सर्व, साल्मेटेरॉल झालं, टर्बुटॅलिन, बॉम्बुटेरॉल, साल्मेटेरॉल आणि फॉर्मेटेरॉल, हे काय आहेत, बीटा 2 ॲगोनिस्ट. म्हणजे ॲड्रिनालिन सारखी ॲक्शन देतात आणि ॲड्रिनालिन काय करतो, तर ब्रोंकायला डायलेट करतो. त्यामुळे अस्थमॅटिक पेशंटमध्ये हे बीटा 2 ॲगोनिस्ट किंवा सिम्पॅथोमायमेटिक्स यूज होतात. त्यानंतर दुसरे ब्रोंको डायलेटर्स, हे सुद्धा ब्रोंकायला डायलेट करतात. आलं लक्षात? हे फॉस्फोडायस्टरेज इनिबिटर असतात. आता फॉस्फोडायस्टरेज एन्झाईमचं काम काय आहे याचं सुद्धा तुम्हाला काय द्यायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. तर हे काय करतात, मिथिल झॅन्थिन काय करतात, याला आपण झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह, जसं की थिओफायलिन, अमायनोफॅलिन, कोलिन थिओफायलिनेट, हायड्रॉक्सी इथिल थिओफायलिन आणि डॉक्झोफायलिन, हे काय आहेत, मिथिल झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह आहेत. आणि हे काय करतात, ब्रोंकायला डायलेट करतात. डायलेट केल्यामुळे अस्थमा पेशंटमध्ये काय होतं, रिलीव्ह भेटतं. आलं लक्षात? तर हे सुद्धा ब्रोंको डायलेटरचे एक्झाम्पल आहेत. आणि तिसरं म्हणजे अँटीकोलिनर्जिक. आता ॲड्रिनलिन जे आहे, ॲड्रिनलिनच्या विरुद्ध काम कोण करणार, ॲसिटिल कोलिन. म्हणजे ॲसिटिल कोलिन ब्रोंकायला काय करणार, कॉन्स्ट्रिक्ट करणार. तर मग अँटीकोलिनर्जिक म्हणजे ॲसिटिल कोलिनच्या विरुद्ध काम करणारे कोण आहेत, अँटीकोलिनर्जिक. तर ते काय करतात, ब्रोंकायला डायलेट करतील. तर हे इप्राट्रोपियम आणि टायोट्रोपियम जे आहेत तर हे महत्त्वाचे ड्रग आहेत जे की ब्रोंको डायलेटर म्हणून ॲक्ट होतात. मग तुम्हाला माहीत असायला हवं, पेपरमध्ये अशा प्रकारचा क्वेश्चन विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग ब्रोंको डायलेटर इज अ
अँटीकोलिनर्जिक ड्रग. मग तुम्हाला ते माहीत असायला पाहिजे की इप्राट्रोपियम आणि टायोट्रोपियम ही ब्रोंकायल अस्थमामध्ये यूज होतात, जे की अँटीकोलिनर्जिक आहेत आणि ब्रोंकोडायलेटर सुद्धा आहेत. मग तुम्हाला जर सांगितलं असं ब्रोंकोडायलेटर सांगा की जो मिथाइल झॅन्थिन डेरिव्हेटिव्ह आहे, तर हे एक्झाम्पल्स तुम्हाला माहीत असायला पाहिजे. आणि बीटा 2 ॲगोनिस्टचे एक्झाम्पल तर तुम्हाला माहीतच असायला पाहिजे, कारण की पेपरमध्ये खूप वेळा विचारलेले आहेत. त्यानंतर बघा नेक्स्ट क्लास आहे ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. आता मी तुम्हाला सांगितलं की ल्युकोट्राईन किंवा हिस्टामाइन रिलीज झाल्याच्या नंतर ते काय करतात, ब्रोंकायला कॉन्स्ट्रिक्ट करतात. मग ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट म्हणजे ल्युकोट्राईन रिलीज झाल्यानंतर ब्रोंको कॉन्स्ट्रिक्शन होतं, तर ल्युकोट्राईनला त्याच्यावर ॲक्टच होऊ द्यायचं नाही. आलं लक्षात, रिसेप्टरवर ब्रोंकायच्या. मग ल्युकोट्राईनला काय केलं आपण, अँटागोनाइज केलं. त्यामुळे ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक्ट होईल का, तर नाही, ब्रोंकाय काय होईल, डायलेट होईल. त्यामुळे अस्थमा पेशंटमध्ये त्या रिलीव्ज भेटेल. म्हणजे मॉन्टेरल्युकास्ट आणि झाफिरल्युकास्ट हे दोन जे ड्रग्स आहेत, तर ते काय आहेत, ल्युकोट्राईन अँटागोनिस्ट. इट इनिबिट द ल्युकोट्राईन रिसेप्टर किंवा ल्युकोट्राईनला काय करतात, इनिबिट करतात. ल्युकोट्राईन काय करत असतो, ब्रोंको कॉन्स्ट्रिक्टन. मग ल्युकोट्राईनला जर इनिबिट केलं तर ब्रोंको डायलेशन भेटेल, आणि डायलेशन म्हटलं की अस्थमाच्या पेशंटला रिलीव्ह भेटेल. त्यानंतर बघा मास्ट सेल स्टॅबिलायझर. बघा जे हिस्टामाइन आहे ते हिस्टामाइन प्रेझेंट असते मास्ट सेल्समध्ये. असे ग्रॅन्युल्सच्या फॉर्ममध्ये हिस्टामाइन प्रेझेंट असते. जेव्हा एलर्जन्स वगैरे आपल्या शरीरामध्ये येतात, अस्थमाचे कारण म्हणजे वेगवेगळे एलर्जन, जसं की डस्ट पार्टिकल, त्यानंतर पोलेन ग्रेन्स वगैरे फुलावर असतात ते. तर हे गोष्टी आपल्या शरीरामध्ये आपण इनहेल जेव्हा करतो त्यानंतर हिस्टामाइन रिलीज होतं रिस्पॉन्सला, त्या एलर्जनच्या रिस्पॉन्सला हिस्टामाइन रिलीज होतं. हे जे मास्ट सेल आहे हे काय होते, स्टॅबिल म्हणजे ब्रस्ट होते, म्हणजे तुटते, आणि हे हिस्टामाइनचे ग्रॅन्युल आपल्या शरीरामध्ये रिलीज होतात. नंतर हे हिस्टामाइन जेव्हा ब्रोंकायवर ॲक्ट होतं तर ब्रोंकायचं काय होतं, कॉन्स्ट्रिक्शन होतं. काय होतं, कॉन्स्ट्रिक्शन. त्यामुळं अस्थमा होतो पेशंटला किंवा अस्थमॅटिक अटॅक येतो. मग आता हे जे मास्ट सेल स्टॅबिलायझर आहे हे काय करतात, हे जे मास्ट सेलचे ग्रॅन्युल्स आहेत ना, याला काय होऊ देत नाहीत, फुटू देत नाहीत, म्हणजे याला स्टॅबिलाइज करतात. त्यामुळे हिस्टामाइन बाहेर पडणार नाही. हिस्टामाइन बाहेर पडलं नाही त्यामुळे ब्रोंकाय कॉन्स्ट्रिक्ट होणार नाहीत. त्यामुळे आपल्याला अँटी अस्थमॅटिक इफेक्ट भेटेल. तर त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत मास्ट सेल स्टॅबिलायझरचे? पहिला आहे सोडियम क्रोमोग्लायकेट आणि दुसरा आहे केटोटायफेन. तर हे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं, याची ट्रिक्स तयार करायची, काय करायची तुम्हाला बघायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं बघा कॉर्टिकोस्टिरॉइड. आता मी तुम्हाला सांगितलं अस्थमाचं एक मेजर कारण म्हणजे आपले जे ब्रोंकायल वाल्स आहेत तर ते काय होतात, इन्फ्लाम होतात. इन्फ्लाम म्हणजे सुजन येते त्याच्यावर, त्याच्यामुळे ब्रोंकाय काय होतात, नॅरो होतात. म्हणजे आता बघा एवढं जर ब्रोंकाय असला याचं डायमीटर, याच्यामध्ये आतमध्ये सुजन आली तर हे काय झालं, नॅरो झाला, म्हणजे याच्यामधून हवा व्यवस्थित पास होणार नाही, त्यामुळे पेशंटला श्वास घेण्यात त्रास जाईल. आलं लक्षात. मग हे कॉर्टिकोस्टिरॉइड काय करतात, असं इन्फ्लामेशन कमी करतात. म्हणजे ही जी सुजन आहे ही सुजन काय करतात, कमी करतात. त्यामुळे त्या पेशंटचा एअरवे काय होईल, मोकळा, आणि श्वास घेण्यात त्याला त्रास होणार नाही. तर कॉर्टिकोस्टिरॉइड कोणकोणते आहेत, तर सिस्टिमिक आहेत आणि इनहेलेशनल म्हणजे जे आपण नाकाद्वारे डायरेक्ट स्वेल करतो. आलं लक्षात. तर सिस्टिमिक म्हणजे तोंडाद्वारे आपण घेतो किंवा मग ओरली घेतो किंवा मग ते डायरेक्ट इंजेक्शनने सुद्धा देतात. तर त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत, हायड्रोकॉर्टिसोन आहे, प्रेडनिसोलोन सुद्धा आहे, आणि अदर ग्लुकोकॉर्टिकॉइड सुद्धा आहेत, जे की आपण ॲज अ अँटी इन्फ्लॅमेटरी यूज करू शकतो ब्रोंकायल अस्थमामध्ये. आलं लक्षात. इनहेलेशनल कोणकोणते आहेत, तर बेक्लोमिथासोन डायप्रोपिओनेट, बुडेसोनाइड, फ्लुटिकासोन आणि फ्लुनिसोलाइड. तर हे काय, इनहेलेशनी म्हणले आपण डायरेक्ट पंपद्वारे घेऊ शकतो. आलं लक्षात. त्यानंतर बघा IgE अँटीबॉडी खूप महत्त्वाचा आहे. हा प्रश्न एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे आणि विचारला जाऊ शकतो की IgE अँटीबॉडी की जो अस्थमामध्ये यूज होतो, तर त्याचं एक्झाम्पल काय, तर ओमॅलिझुमॅब. काय आहे, ओमॅलिझुमॅब. ओमॅलिझुमॅब काय आहे, IgE अँटीबॉडी. आता हे IgE अँटीबॉडी अस्थमामध्ये कशा यूज होतात बघा. आपल्या शरीरामध्ये एलर्जिक रिस्पॉन्स म्हणजे एलर्जन्स जेव्हा एंटर होतात तेव्हा IgE हे अँटीबॉडी त्या एलर्जिक रिॲक्शनमध्ये काय करतात, पार्ट घेतात. आलं लक्षात. आता हे IgE काय करतात, एलर्जीसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. मग IgE अँटीबॉडी काय करते, त्या IgE आहे ना अँटीबॉडी, याला काय करतील, ब्लॉक करतील. त्यामुळे एलर्जिक रिस्पॉन्स भेटणार नाही, आणि एलर्जिक रिस्पॉन्स भेटणार नाही म्हणजे अस्थमाचे जे इफेक्ट आहेत किंवा सिम्पटम्स आहेत ते आपल्याला भेटणार नाही, म्हणजे त्याच्यापासून रिलीव्ज भेटेल. तर याला म्हणतो आपण IgE अँटीबॉडी. तर त्याचे एक्झाम्पल आहे ओमॅलिझुमॅब. अशा प्रकारे आपण ब्रोंकायल अस्थमासाठी क्लासिफिकेशन काय केलेलं आहे, डिस्कस केलेलं आहे. मेजर क्लासेस कोणकोणते आहेत, ब्रोंकोडायलेटर्स, ल्युकोट्राईन्स, मास्ट सेल स्टॅबिलायझर, कॉर्टिकोस्टिरॉइड आणि IgE अँटीबॉडीज. हे सर्व मी काय केले इथं डिस्क्राईब केलेले आहेत. तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करायचं, म्हणजे या ब्रोंकायल अस्थमावर जर तुम्हाला काय आला प्रश्न आला तर तो तुमचा जाणार नाही. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.